आपल्या पितृगणांच्या शांतीसाठी श्राद्ध किंवा तर्पण शिवाय अजून कुठला मार्ग आहे का ज्याने त्यांची निश्चितच मुक्ती किंवा भगवत धाम प्राप्ती होऊ शकते? जाणून घेऊया एका कथेद्वारे. वैखानस नावाचे एक राजा जे खूप सदाचारी आणि धर्मनिष्ठ होते, एके दिवशी आपल्या स्वप्नात पाहतात की त्यांचे वडील नरकात दुःख भोगत आहे. राजा अतिशय दुःखी झाले. निवारणसाठी ते पर्वत मुनींकडे गेले. मुनींनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले की राजाच्या वडिलांनी आपल्या जीवनात एक घोर अपराध केला होता, ज्यामुळे त्यांना नरकवास भोगावा लागला. मुनींनी राजाला मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणारी मोक्षदा एकादशी पालन करण्याचा उद्देश दिला. राजाने नियमानुसार मोक्षदा एकादशीचे पालन केले. राजाचे वडील नरकातून मुक्त झाले. त्यांना देवलोकाची प्राप्ती झाली, जिथे त्यांनी भगवंताची भक्ती केली. जो व्यक्ती या एकादशीचा पालन करतो, मृत्यूनंतर त्यांना मुक्ती प्राप्त होतेच, पण त्यांच्या पितृगणांना भगवद्धाम प्राप्तीची संधी सुद्धा मिळते. ही एकादशी एवढी विशेष आहे की वर्षात येणाऱ्या 23 एकादशींचा पुण्य तुम्ही या एक एकादशीचा पालन करून प्राप्त करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच पवित्र दिवशी भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीताचा दिव्य ज्ञान आपल्या श्रीमुखाने अर्जुनाला दिला होता. आणि म्हणूनच हा दिवस आपण गीता जयंती म्हणून साजरा करतो. आणि याच निमित्ताने सुरू होते भव्य गीता मॅरेथॉन. गीता मॅरेथॉन एक स्पिरिच्युअल कॉम्पिटिशन आहे. प्रत्येक भक्त आपले मित्र, नातेवाईक, कलिग्स किंवा कोणालाही भगवद्गीता ॲज इट इज देऊन जीवनाच्या लक्ष्याबद्दल त्यांना माहिती देतात. का? भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात स्वयं श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती भगवद्गीतेतला गुप्त परम ज्ञान दुसऱ्यांना देतात, तो भक्त मला सर्वात प्रिय आहे आणि तो निश्चितच माझ्याकडे येतो. म्हणून मंदिरात होणाऱ्या बुक डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण सगळ्यांनीच उत्साहाने सहभागी व्हा. कर्मयोगची वाट दाखवून भक्ती शिकवते गीता. दिव्य ज्ञान देऊन जीवनाचा खरा मार्ग दाखवते गीता. हरे कृष्ण.